और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेला प्राधान्य देत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कल्याण परिमंडळ 3 अंतर्गत दामिनी पथकाने विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे। कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली शहरात विशेषतः शाळा कॉलेज परिसरात मुलींची छेडछाड, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन, व्यसनाधीन हालचाली आणि शांतता भंग करणाऱ्या 1013 व्यक्तींवर दामिनी पथकाकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली आहे। नमस्कार। परिमंडळ 3 कल्याण डोंबिवली पोलीस स्टेशनच्या सर्व हद्दीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे 16 व्हेकल्स दामिनी पथकाचा यापूर्वी प्राप्त झालेले आहेत। त्या अनुषंगाने सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दामिनी पथकाची स्थापना केलेली आहे। या दामिनी पथकाचे मेन उद्देश जो आहे की जे काही शाळा कॉलेज परिसर असेल त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी भेटी देणे आणि त्या ठिकाणी काही आक्षेपार्ह वर्तन करणारे काही लोक असतील त्यांच्यावरती कारवाई करणं, अशीच ही कारवाई यापुढे सुरू राहणार आहे। आतापर्यंत जानेवारीपासून पर्यंत आपण त्याच्यामध्ये विविध कलमाखाली या दामिनी पथकाने प्रभावीपणे कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये मुंबई पोलीस कायदा कलम 110 प्रमाणे 62 लोकांच्यावरती कारवाई केलेली आहे। नंतर मुंबई कायदा कलम 112-17 प्रमाणे 481 लोकांच्यावरती आणि कोपता ज्यामध्ये काही शाळेच्या कॉलेजच्या आवाराच्या याच्यामध्ये जे काही तंबाखूजन्य पदार्थ विक्री करतात अशा 470 लोकांच्यावरती अशा एकूण 1013 लोकांच्यावरती या महिन्यामध्ये कारवाई केलेली आहे। आता जे काही सण उत्सव किंवा काही डे साजरे होण्याचं प्रमाण जे आहे स्कूल आणि कॉलेजेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। याच्यावरती आमच्या दामिनी पथकाकडून ही कारवाई सुरू आहे। त्याचबरोबर आमचे काही साध्या वेशातील पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा विशेषतः महिला अधिकाऱ्यांचं हे पूर्णपणे पथक आहे आणि त्या सगळ्याच ठिकाणी त्यामध्ये शाळा असतील, कॉलेज असतील, काही कॅफेज असतील, नंतर काही टपऱ्या असतील, अशा ठिकाणी काही असले वर्तन करणारे काही युवक असतात, काही युवती असतात। त्याचप्रमाणे काही त्या ठिकाणी मोकळी मैदाने आहेत किंवा उद्याने आहेत, अशा ठिकाणी पण काही त्या ठिकाणी तरुणी येतात आणि त्या ठिकाणी काही बिभत्स असं वर्तन करण्याचं सुद्धा लक्षात आलेलं आहे। अशा सर्वांच्या वरती आमची हे दामिनी पथकाच्या अंतर्गत ही कारवाई सुरू आहे आणि ही कारवाई अतिशय प्रभावीपणे यापुढे अशी सुरू राहणार आहे। धन्यवाद। कल्याण पोलिसांशी डायल 112 नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। तसेच यापुढेही कल्याण व डोंबिवली शहरात दामिनी पथकाकडून अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।